विश्वासघात. नुसता शब्द जरी ऐकला ना तर यातून काहीतरी तुटल्यासारखं वाटतं. पण विचार करा, जर हा विश्वासघाती स्वभाव हा एखाद्या व्यक्तीचा एका जन्माचा नाही तर जन्मोजन्मीचा सोबती असेल तर? आज आपण एका अशाच विलक्षण कथेमध्ये शिरणार आहोत. एक अशी कथा जी काळाच्याही पलीकडे जाते आणि माणसाच्या स्वभावाचं एक खूप गडद रहस्य आपल्यासमोर उलगडते. विचार करा, जेव्हा एखादा गुन्हेगार इतक्या चलाखीने गुन्हा करतो की मागे एकही पुरावा सोडत नाही, तेव्हा सत्य बाहेर येणार तरी कसं? ही कथा आपल्याला बरोबर अशाच एका परिस्थितीत घेऊन जाते जिथे न्याय फक्त आणि फक्त एका गोष्टीवर अवलंबून होता, ती म्हणजे एका अनपेक्षित साक्षीदाराची तीक्ष्ण नजर. चला तर मग कथेची सुरुवात करूया थेट एका राजदरबारातून. पण या दरबारात सिंहासनावर बसलेला राजा अजिबात सुखी नाहीये. त्याला एक मोठी चिंता पोखरते आहे, आणि ती चिंता आहे भ्रष्टाचाराची. तर झालं असं की राजाच्याच एका मंत्र्याचा भ्रष्टाचार उघडकीस येतो. या महाशयांनी स्वतःच्या स्वार्थासाठी एका संपूर्ण गावालाच लुटलेलं असतं. राजा त्याला शिक्षा तर देतो, पदावरून काढून टाकतो, पण राजाचं मन काही शांत होत नाही. त्याला प्रश्न पडतो की माणसं असं का वागतात, आणि ह्या गहन प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तो थेट ज्ञानाचा सागर असलेल्या भगवान बुद्धांकडे पोचतो. आणि तिथे राजाला एक असं उत्तर मिळतं ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल. बुद्ध शांतपणे सांगतात, महाराज, या माणसाचा स्वभाव आजचा नाहीये, तो पूर्वीही असाच होता. विचार करा, ह्या एका वाक्यात किती मोठा अर्थ दडला आहे. बुद्ध हेच सांगत होते की काही वृत्ती या काळाच्याही पलीकडे माणसासोबत प्रवास करतात. आपला मुद्दा राजाला नीट समजावून सांगण्यासाठी बुद्ध त्याला वेळेच्या मागे घेऊन जातात, एका खूप जुन्या काळात, एका भूतकाळातल्या कथेत. ही आहे एक जातक कथा जी त्या भ्रष्ट मंत्र्याच्या स्वभावाचं मूळ उघड करणार होती. तर मग चला, आपणही जाऊया बनारसच्या त्या काळात. तिथे राजा ब्रह्मदत्ताचं राज्य आहे, आणि इथे आपली ओळख होते दोन मुख्य पात्रांशी. एक आहेत बोधिसत्व, म्हणजे एक अत्यंत ज्ञानी व्यापारी, आणि दुसरा आहे या कथेचा खलनायक, एका दूरच्या गावाचा नुकताच नेमलेला प्रमुख. या गाव प्रमुखाच्या डोक्यात एक अतिशय कपटी योजना शिजत होती. चला पाहूया कसा रचला गेला होता हा विश्वासघाताचा संपूर्ण डाव. आता या प्रमुखाची योजना पहा, म्हणजे किती थंड डोक्यानं आखली होती. स्टेप बाय स्टेप. पहिलं काय, तर राजाचा विश्वास जिंकायचा. मग ज्यांच्यापासून गावकऱ्यांचं रक्षण करायचं त्याच लुटारूंशी पार्टनरशिप करायची. त्यानं बिचाऱ्या गावकऱ्यांना एका खोट्या कारणासाठी गावाबाहेर नेलं आणि अख्खं गाव लुटारूंसाठी मोकळं करून दिलं. आणि या सगळ्यावर कहर म्हणजे काय, तर सगळा विध्वंस झाल्यावर तोच माणूस ढोल ताशे वाजवत गावात परत येतो, जणू काही तोच त्यांचा तारणहार आहे. हा फक्त गुन्हा नव्हता, हा तर लोकांच्या विश्वासाचा गळा घोटण्यासारखं होतं. हेच तर त्याचं दुटप्पी रूप होतं. जगासमोर तो लोकांचा रक्षक होता, पण पडद्यामागे तोच त्यांच्या विनाशाचा सूत्रधार होता. त्याचा तो ढोल ताशांचा सोहळा म्हणजे निव्वळ एक निर्लज्ज नाटक होतं, आपल्याच पापांवर पांघरून घालण्याचा एक केविलवाणा प्रयत्न. पण त्या प्रमुखाला हे माहीत नव्हतं की त्याच्या प्रत्येक हालचालीवर कोणाची तरी बारीक नजर आहे. म्हणतात ना, प्रत्येक गुन्ह्याला एक साक्षीदार असतोच, आणि या कथेत तो साक्षीदार होता एक ज्ञानी व्यापारी, बोधिसत्व. योगायोगाने बोधिसत्व व्यापारासाठी त्याच गावात मुक्कामी होते, आणि त्यांनी त्या प्रमुखाचं संपूर्ण कारस्थान आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. न्यायाच्या मार्गातला हा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा होता. हे सगळं पाहून बोधिसत्व शांत बसले नाहीत. त्यांनी एक श्लोक रचला आणि त्या प्रमुखाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला. त्या श्लोकातून त्यांनी जे सत्य मांडलं ते ह्या कथेचा नैतिक कळस आहे. त्यांनी स्पष्टपणे जाहीर केलं की हा माणूस रक्षक नाही तर भक्षक आहे, ज्याने आपल्याच लोकांना लुटारूंना विकून टाकलं. या श्लोकातली शेवटची ओळ्यांना तिचा अर्थ खूप खोल आहे. तो आता मुलगा राहिला नाही याचा अर्थ असा होतो की ज्याची कृती इतकी नीच आहेत की तो आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी जिवंतपणीच मेल्यासारखा आहे. त्याचा आपल्या कुटुंबाशी असलेलं नातं आध्यात्मिकदृष्ट्या पूर्णपणे संपलेलं आहे. आता बुद्ध या भूतकाळातल्या कथेचा धागा थेट वर्तमानाशी जोडतात, आणि इथेच आपल्याला त्या राजाच्या मूळ प्रश्नाचं खरं उत्तर मिळणार आहे. त्या जुन्या कथेचा शेवटही अगदी न्यायपूर्ण होतो. काही काळानंतर त्या गावप्रमुखाचं पितळ उघडं पडतंच, आणि राजा त्याला त्याच्या गुन्ह्याची योग्य शिक्षा देतो. म्हणजे बघा, भूतकाळातही न्यायाची स्थापना झाली होतीच. आणि आता येतो तो क्षण जेव्हा बुद्ध दोन्ही कथांमधल्या पात्रांची खरी ओळख सांगतात. हा तोच आहा क्षण आहे जिथे सगळे तुकडे एकत्र जुळतात. आणि इथे बुद्ध सगळा उलगडा करतात. ते सांगतात की त्या काळातला तो भ्रष्ट गाव प्रमुख तो दुसरा तिसरा कोणी नाही तर आत्ताचा हाच भ्रष्ट मंत्री आहे. आणि तो शहाणा व्यापारी ज्याने सगळं पाहिलं होतं,
ते होते स्वतः बुद्ध. म्हणजे बघा, भूतकाळ आणि वर्तमान कसे एकाच धाग्यात जोडले गेले होते. तर मग या संपूर्ण कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? सार अगदी सोपं आणि स्पष्ट आहे. माणसाचा मूळ स्वभाव, त्याची मूळ प्रवृत्ती सहजासहजी बदलत नाही. ती जन्मांतरातूनही सोबत येते. जसा तो प्रमुख तेव्हा विश्वासघाती होता, अगदी तसाच तो मंत्री म्हणून ह्या जन्मातही निघाला. आणि जाता जाता हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. जर स्वभाव इतकाच पक्का आणि स्थिर असेल तर मग माणसामध्ये बदल होण्याची शक्यता खरंच किती असते आणि एखाद्याला दुसरी संधी देण्याला काय अर्थ राहतो, यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.